आपले सर्व मित्र काय झालं भाऊ या रोडचं कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे. का बर कॉन्ट्रॅक्ट असतं नरू भाऊ ते कॉन्ट्रॅक्ट नाही आपल्यासोबत आहे प्रदीप भाऊ. कुठे बिबट्या कुठे बिबट्या बिबट्या कुठे बिबट्या कुठे बिबट्या दिसला मित्रांनो. पूर्ण व्हिडिओ बघा. बिबट्या दिसला आपला अकाउंटला पूर्ण व्हिडिओ बिबट्या बघा. बघा ते मित्रांनो माझ्या ब्लॉग मध्ये आपण चाललो चित्रखोरा फिरायला. आज रविवारचं चाललो आपण. आज चित्र बघू शकता कालीमठ पाटातून जायचं आपल्याला. मित्रांनो आपण आता आलेलो आहे कालीमठ पाट्यावर शेव घ्यायला. तुम्ही बघू शकता प्रदीप भाऊ सगळ्यासाठी 200 रुपये शेव घेतोय. प्रदीप भाऊ बघू शकता प्रदीप भाऊ सगळ्यासाठी शेव घ्यायचा. इकडे आपला रोहित भाऊ कॅमेरामॅन बघू शकता तुम्ही. तर आपण सर्व चाललोय आता बघायला. आता चालले आपल्याला भोल्या भाऊ भेटून भोले भाऊ तुम काय घरी. हा भोल्या भाऊला आहे चित्र घोळ्याला मेन विषय येतोय. भोल्या भाऊ येऊन गेले आज घरी. कस काय आले काही माहित नाही काही. पित्तर घोळ्याचा प्रवेशद्वार ज्याला म्हणतात तो आलेला आहे ना. आता आपल्याला इथून मध्ये एंट्री करायची. तुम्ही बघू शकता भोपाल पुढे आलेले होते. आता आपल्याला इथून मध्ये जायचंय. सर गाडी अल्ट्राम घाट मध्ये येत आहे वन्यजीव अभयारण्य. तुम्ही बघू शकता मित्रांनो. आपल्याला आता इथून मध्ये जायचंय. बघूया मध्ये तुम्ही बघू शकता. आपण आता गवताळ्यामध्ये एंट्री केलेली. आपलं सर्व मित्र परिवार बघू शकता. तुम्ही बघू शकता प्रदीप पाटील खूप खुश आहे आणि त्यांच्यासाठी सागर बी खूप खुश आहे. का बरं खुश आहे तुम्ही एवढे. बघा मित्रांनो आता आम्ही सर्व मित्र परिवार चाललेलो आहे. सगळे गँग बघू शकता तुम्ही. बघा इकडे आपले PS आहे त्याने. हे बघा सर्व मित्र परिवार आहे. हे बघा हे बघा. आपल्याला आता पुढं पायऱ्या उतरून जाणे मित्रांनो. आपल्याला आता पुढं पायऱ्या उतरणे. सर्व मित्र परिवार चाललेला आहे बघू शकता तुम्ही. इकडे आज गौरव भाऊ येले संभाजीनगरवरून खास पिक्चर भरवलेलीसाठी भेट देण्यासाठी. प्रदीप भाऊनी आमंत्रण केलंय. प्रदीप भाऊ पुरे 200 रुपयाचे घालून राहिले आम्हाला. मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण आता खाली चाललेलो आहे. प्रदीप भाऊ लागतोय कारण की आपण फर्स्ट टाइम पित्तर आलेलो आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो आपण फसला आलेलो आणि आपल्याला पायऱ्या बिऱ्या लागलेल्या आहे. आता बघूया कसं आहे खाली. इकडे प्रदीप भाऊ बघू शकतात भाऊ बसलेले. तर आपण चाललेलो आहे आता खाली. प्रदीप भाऊ किती खाली आहे. काल चाललो रे. तर आपण चाललोय मित्रांनो आता खाली. बघूया खाली कसं वातावरण आहे काय वातावरण बघूया खाली. खाली बघण्यात येईल की कसं आहे काय आहे. तर आपण आत्ताशी पायऱ्या उतरवतोय. आमच्या गँग मध्ये एक स्नॅप लवर आहे. तो माग बघू शकता तुम्ही. आपला संकेत भाऊ नुसते स्नॅप मारू राहिला आल्यापासून. आता आपण लेणीच्या जवळपास आलेलो आहे. आता येत आलेलो आहे आपण. निसर्गरम्य वातावरण बघू शकता मित्रांनो तुम्ही. एकच नंबर वातावरण आहे. नाटकर्तिक वातावरण मित्रांनो. खाली बघू शकता तुम्ही खूप भारी वातावरण आहे. आपल्याला अजून पायऱ्या खूप उतर नाही. बाकी सर्व मित्र संघ मधामणी उतरतोय कारण आपण असतो घेत कधी. आता पित्तर लेणी आलेली मित्रांनो. आपल्याला अजून खाली बघायचंय की लेणी कशी आहे काय. आपण आत्ताशी पायऱ्यात उतरतोय मित्रांनो बघू शकता तुम्ही. आता बघूया खाली गेल्यावर लेणी कशी आहे काय बघूया मित्रांनो. पूर्ण ब्लॉग बघा. बघू शकता मित्रांनो ही संपूर्ण पित्तरखोला लेणी बघा मित्रांनो नीट. हे संपूर्ण पित्तरखोला लेणी आहे. खूप भारी लेणी आहे. तर मी फर्स्ट टाइम आलेलो आहे बघू शकता. आपल्याला अजून त्या तिथं जाणं आहे. पूर्ण ब्लॉग बघा मित्रांनो. ज्यांना पित्तरखोला लेणी बघायची असेल त्यांनी संपूर्ण ब्लॉग बघा. इडून धबधबा वाहतोय मित्रांनो. हे बघू शकता तुम्ही धबधबा आहे. आता आपल्याला खाली जाऊन बघायचं आहे की पित्तरखोला लेणी. बघूया आता पुढं पूर्ण ब्लॉग बघू शकता मित्रांनो. हा धबधबा खाली पाटणा मंदिर आहे तिथं जातोय. हा धबधबा बघू शकता तुम्ही. आता खाली धबधबा आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता. हा खाली इथं हा धबधबा असं वाहतोय बघा. इथून वाहतोय आणि सरळ खाली पाटणा देवीला जातोय. आता आपल्याला खाली जाऊन बघायचं आहे की आता कसं आहे काय म्हणून. तर बघू शकता मित्रांनो तुम्ही. हे बघू शकता मित्रांनो. तुम्हाला हे गड्डे काय वाटतंय. तुम्हाला गड्डे वाटतंय. नाही गड्डे नाहीये. इथं पहिले जेव्हा बुद्ध ते राहायचे तेव्हा इथं धरण होतं. हे इथं धरण होतं. इथं कितीतरी लिटर पाणी साचलेलं होतं तेव्हा मित्रांनो. तेव्हा इथं हे संपूर्ण सगळीकडे खांब होते असे. इथं संपूर्ण इथं सर्व खांब होते कारण की अजिंठा लेणीमध्ये बी बघू शकता मित्रांनो तुम्ही असे खांब आहेत तिथं बी. तर आपण आता खाली चाललेलो आहे लेणी बघायला. बघू शकता मित्रांनो किती लाख लिटर इथं पाणी साचल्या जायचं मित्रांनो. पहिले इथं बी एक कुंड आहे. तिथं बी एक कुंड आहे. तिथं बी एक कुंड आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता ते सर्व इथं पाणी साचलेले जायचं पहिले. हे बघू शकता मित्रांनो तुम्ही एका लाईनीत भाऊ आपल्याला अध्यात आहे. बघू शकता मित्रांनो सर्व एका लाईनीत आहे. बघा मित्रांनो ते सर्व एका लाईनीत आहे कारण की पहिले धरण होतं. कारण की एका लाईनीत राहून नाही शकत मित्रांनो. तुम्ही पुस्तक जरी वाचलं तुम्हाला ChatGPT वर भेटून जाईल मित्रांनो याची माहिती.
तर तुम्ही टाकू शकता. तर आपण खाली चाललेलो आहे ना, आपल्याला आपले फॅन लोक भेटलेले मित्रांनो. हे तर फॉलो कुठले भाऊ? गणेश फूड चिंचोलीचे भाऊ, बरोबर का? पिंपरी कोट आली भाऊ, चाळीसगाव तालुक्यातले भाऊ. खालून आली वर का वरून खाली चालले? हा का? तर भाऊ पाटणा देवी पासून खालून वर आलेले. आपल्याला काही खाली जायचं नाही, कारण तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये बघितलं असं आपण पाटणा देवीला पलीकडच्या साईडनं गेलतो. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, इथं धबधबा खूप डेंजर आहे. कारण की पाऊस जेव्हा चालतो त्याला एवढं खतरनाक पाणी चालतंय लेण्यामध्ये. कारण की जेव्हा आपले बुद्ध होते, म्हणजे जेव्हा एक शिक्षण घेत होते, मला बी संपूर्ण माहिती नाही माहित, पण जेवढी मला माहिती तेवढी मी तुम्हाला सांगतोय. तर जेव्हा इथं ते राहत होते तेव्हा खूप भारी होतं इथं. तर आपण आता पुढे चाललोय. पहिले आपण या इकडे बघूया काय आहे काय नाही, मग तिकडे जाऊया आपण. ही लेणी बघू शकता मित्रांनो तुम्ही. खूप ते निसर्गरम्य वातावरण आहे मित्रांनो. आता आपण पुढे चाललेलो आहे. हा धबधबा बघितलाय तुम्ही. बघूया लेणीची सुंदरता किती खूप भारी आहे. लेणीची सुन पुढे जाऊन आपण तर मित्रांनो आपण आता पुढे जाऊन लेणीची सुंदरता बघूया. लेणी किती नक्षी काम बघू शकता मित्रांनो. एक नंबर नक्षी काम आहे ना, डायरेक्ट बुद्धाने जेव्हा ते समजून घ्या, जेव्हा ते होते तर हे बघू शकता तुम्ही. खड्डे रहस्यमय खड्डे बघू शकता मित्रांनो. इथं त्यांचा हौद होता, म्हणजे स्नान करायचं, म्हणजे आंघोळ करायचे ते इथं करायचे. ते असं सांगितलं गेलेलं आहे. इथं ते स्नान करायचे कारण की इथं पाणी जवळ आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता. आता आपण पुढे बघूया किती बाकी आहे. तर पूर्ण लेणीचा मी तुम्हाला व्ह्यू दाखवणार आहे. तर आपल्याला इथली माहिती एवढी माहित नाही, पण मामा आपल्याला संपूर्ण माहिती सांगणार आहे की इथं काय होतात काय नाही. तर मामा आपल्याला संपूर्ण माहिती. एक मिनिट. हा राजा महाराजांच्या काळामधला हा सभा मंडप होता हा. ते इंग्रजांच्या काळामधलं ते जे युद्ध व्हायचं हे सगळं सोनं मिनं इथं घेऊन यायचे, इथं थांबायचे, सगळे इथून निघायचे. इथं खूप मोठं धरण होतं ते माहिती आहे का तुम्हाला? इथं खूप मोठं धरण होतं. काही लिटर पाणी, काही लाख लिटर पाणी होतं. आता नाही राहिलं ते तर. आता नाही. आता नाही. बघू शकता मित्रांनो, हे संपूर्ण नक्षी काम आपल्या बुद्धाने केलेले आहे. इथं खूप मोठं बुद्धाचं हे बुद्ध खूप दिवस राहिलेले आहे. आपले जे पूर्वज होते ते खूप दिवस इथं राहिलेले आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता नक्षी काम किती भारी केलेलं आहे. कोरीव नक्षी काम आहे मित्रांनो, कोणी बनवू नाही शकत असं. हा सभा मंडप आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता मित्रांनो, इथं हत्ती कोरीव काम होईल मित्रांनो. तुम्ही बघू शकता, हे हत्ती तुम्हाला दिसत असेल. इथं कोरीव काम झालेलं आहे. पहिले हत्ती त्यांचं, मूर्ती त्यांचं बघू शकता मित्रांनो तुम्ही. हे बघा, इथं कोरीव काम झालेलं आहे मित्रांनो. तुम्हाला याच्यावरूनच अंदाज येईल मित्रांनो. हे बघा, इथून वर जायला पायऱ्या बी. आता आपण वर चाललोय. ही पितर भरलेली मित्रांनो तुम्ही बघू शकता. इथं काहीतरी बघूया. रहस्यमय लेणी मित्रांनो. आजपर्यंत कोणी याचा शोध म्हणजे शोध लावलेला आहे. इथं शून्याचा पण शोध लागलेला आहे, पण इथं कसं आहे काय होतं आजपर्यंत कोणालाच माहित नाही मित्रांनो. कारण जुन्या ग्रंथात लिहिलेले. हे बघा मित्रांनो, हे बघा, हे बघा, इथं काहीतरी असू शकतं. असं नाही का नसं, काही काही असू शकतं. बघा मित्रांनो, बघा नक्षी काम, कोरीव काम बघा मित्रांनो. हे दगड बघा मित्रांनो कसे काहीतरी असं नाही तर असं नाही की मित्रांनो नसन काही काही असं नाही तर. कारण की कोरीव काम बघा मित्रांनो तुम्ही, खूप खतरनाक. आता आपण पुढे चाललेलो आहे मित्रांनो. बघूया आता पुढं काय काय आहे. तर हे बघा, इथं बी पावलाचे ठेचे उमटलेले आहे मित्रांनो. बघा, आपल्याला खूप सांभाळून चालणं पडतंय, कारण की माहितीये तुम्हाला खूप इथं खूप खतरनाक गुफा आहे ही. हे बघू शकता तुम्ही. हे आहे संपूर्ण पितर लेणी. तिथं किती मोठं मोह बसले ते बी बघा मित्रांनो. अजून हे बघा, आपले प्रदीप भाऊंतीन इथे बसलेले. हे बघा मित्रांनो, तिथं बी काही असं खतरनाक माहिती देतोय मित्रांनो मी तुम्हाला. तुमच्या भावाला एक सबस्क्राईब आणि एक लाईक बनतंय मित्रांनो. हे बघा, इथं बी स्नान करायची का झोपायची जागा होती असं लिहिलेले मित्रांनो ग्रंथात. आता पुढे बघूया. हे बघू शकता मित्रांनो तुम्ही कसं आहे संपूर्ण रहस्यमय वातावरण. इथं कशाचं तरी आहे. इथं पाझर आहे मित्रांनो. ही संपूर्ण लेणी बघू शकता मित्रांनो तुम्ही. संपूर्ण लेणी आहे मित्रांनो ही. हे बघा, ही संपूर्ण लेणी आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता ही सर्व लेणी आहे आपली. तर
इथं बी बघू शकता मित्रांनो, काहीतरी कोरीव काम आहे छोटस, आणि इथं बी कोरीव काम आहे मित्रांनो, कारण लेणीचं पूर्ण काम झालेलं नाहीये. तर मला पित्तर रेणीला तुम्ही पण आमच्या भावाला सबस्क्राईब आणि लाईक शेअर करा. भरून भरून हे द्या भावाला प्रेम. मित्रांनो, भावांचा खूप सपोर्ट आहे आपल्याला, कारण की आपले पित्तर कोरालेनी महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सातमाळा पर्वत रांगामध्ये वसरलेल्या प्राचीन बुद्ध लेणी आहेत. त्या लेणी भारतातील सुरुवातीच्या पोषणात कोरलेल्या वास्तुकलेच्या महत्वाच्या उदाहरणापैकी एक आहे. त्यांचा इतिहास साधारण इसवी पूर्व 2ऱ्या शतकापर्यंत जातो. पित्तर कोरा लेणीच्या समुद्र एकूण 14 लेणी आहेत. त्यामध्ये चैत्यगृह म्हणजे प्रार्थना उपासनेसाठी वापरले जाणारे सभागृह आणि विहार म्हणजे बुद्ध भूशुष्याच्या निवासासाठी असलेल्या खोलाच्या समावेश आहे. या लेणी प्रामुख्याने बेसलाईट खडकात कोरलेल्या आहेत. या लेणीमध्ये सुंदर स्तूप, कोरीव काम, शिल्पे, यशाच्या मूर्ती, हत्ती, सैनिक आणि विविध अल्पकारिके शिल्पे पाहायला मिळतात. काही ठिकाणी प्राचीन चित्राचे अवशेष आढळतात. विशेषतः लेणी क्रमांक 3 मधील चित्राचे अवशेष महत्वाचे मानले जातात. पित्तरकोला येथे अनेक प्राचीन शिलालेख सापडलेले आहेत. या शिलालेखातून त्या काळातील दानशूर व्यक्ती, व्यापारी आणि धार्मिक जीवनाबद्दल माहिती मिळते. त्यामुळे या लेणींना केवळ धार्मिकच नव्हे तर ऐतिहासिक आणि सामाजिक दृष्ट्याही मोठा महत्वाचे आहे. या ठिकाणचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्राचीन प्राणी साठवण आणि पावसाचे पाणी वाहून नेण्याची व्यवस्था. डोंगरातून येणारे पाणी योग्य पद्धतीने वाहून नेऊन टाकण्यामध्ये साठवण्याची व्यवस्था प्राचीन काळात करण्यात आली होती. यावरून त्या काळातील स्थापत्य आणि जल व्यवस्थापनाचे ज्ञान दिसून येते. पित्तरकोरा लेणीच्या आसपासचा परिसर निसर्गरम्य आहे. पावसाळ्यात हिरवे वाई, ओढे आणि धबधबे यामुळे या परिसराचे सौंदर्य अधिक वाढते. लेणीपर्यंत पोहोचण्यासाठी डोंगराच्या उतारावरून जावे लागते. पित्तरकोरा लेणी आज पुरातत्वीय आणि ऐतिहासिक वारसा म्हणून महत्वाचे आहेत. प्राचीन बुद्ध कला, स्थापत्य, शिल्पकला आणि त्या भूषेच्या जीवनाचा अभ्यास करण्यासाठी हे ठिकाण अत्यंत उपयुक्त आहे. त्यामुळे पित्तरकोरा लेणी महाराष्ट्राच्या समृद्ध ऐतिहासिक वारशातील एक महत्वाचे ठिकाण मानले जाते. मित्रांनो, बघा पूर्ण पित्तरकोरा लेणी तुम्हाला मी पूर्ण दाखवली. जर आवडली जर असेल मित्रांनो तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुमच्या भावाला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे मित्रांनो, कारण की आपल्याला 2 महिन्यात आपली 1K सबस्क्राईब पूर्ण करायचे. तुम्ही बघू शकता आपल्याला त्या मित्रांना भरपूर प्रेम दिलं. तर मित्रांनो, आपल्याला तुमचं सपोर्टची खूप गरज आहे. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा मित्रांनो, कमेंट करा चांगल्या मित्रांनो. आणि पुढे असंच मी तुम्हाला रहस्यमय ठिकाणं, लेण्या, असंच काही नवीन दाखवत राहीन मित्रांनो. याच्यासाठी सबस्क्राईब पण करा.